नमस्कार मंडळी. तर आज मी सुरमई फ्रायची रेसिपी बनवत आहे. त्याच्यासाठी सुरमई पहिल्यांदा धुवून घेतली आणि त्याच्यात हळद, मसाला आणि चिकन मसाला आणि धना पावडर टाकून घेतली. त्याच्यानंतर मीठ टाकलं त्याच्यात आणि मग थोडा आंबटपणा येण्यासाठी लिंबू त्याच्यात पिळून घेतला. लिंबू होता सुकलेला आणि मग कोकमचा रस टाकला त्याच्यात. थोडासाच टाकला, जास्त नाही टाकला. परत जर लागला तर टाकू शकतो. थोडासाच टाकून घेतला आणि सगळं ते मिक्स करून घेतलं हाताशी. सगळं मिक्स करून ठेवल्यानंतर एकीकडे इथं रवा घेतला आणि रव्यान कॉर्नफ्लॉवर मक्याचं पीठ टाकला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचा पण टाकू शकता, पण मी मक्याचा घेतला आहे. आणि मग नंतर ते मॅरिनेट केलेलं तुकड्या होत्या ना, त्या त्याच्यात टाकून अशा दाबून घेतल्या, प्रेस करून घ्यायच्या, जसं बोंबील फ्रायला घेतो तशा. आणि इथे एकीकडे माझी सुरमईची करी पण तयार झाली होती. इथं तेल तापला, त्याच्यात नंतर लसूण टाकला. तेल जाम तापला होता. लसूण टाकून झाल्यानंतर त्या तुकड्या फ्राय करायला ठेवल्या. एक एक करून अशा सगळ्या फ्राय करत होतो. 2 बॅचमध्ये फ्राय केल्या, आधी या 4 नंतर दुसऱ्या 4. आणि इथं पालटी मारून घेतली. करी शिजली होती. नंतर तुकड्या पण फ्राय करून झाल्या. या मग भाकरी खावाला. कशी वाटली डिश नक्की सांगा.